प्रेक्षकांनो, ज्या क्षणाची आपण इतक्या दिवसापासून वाट बघत होतो, फायनली आता तो क्षण मालिकेमध्ये आलाय. आता इकडे डायरेक्ट विश्वंभरला जे काय सगळं सत्य असतं नालकनंदाचं ते कळून चुकलंय. आता इकडे डायरेक्ट विश्वंभर आहे ना परीक्षा घेतो, ती म्हणजेच काय श्रावणी आणि स्वीटीची. कोण आता इकडे पीए होणार, असिस्टंट होणार शुभूची याच्याकरता. आता त्या परीक्षेमध्ये प्रेक्षकांनो अलकनंदाला एक चुकी फार अशी मागात पडते. तर ती कोणती चुकी असते, अलकनंदाचा असली चेहरा विश्वंभर समोर कशा प्रकारात येतो, ते सगळं सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघूया, आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. प्रेक्षकांना आजचा व्हिडिओ आहे ना फारच कमालीचा असणार आहे, अगदी शेवटपर्यंत बघा. तर आता आपण इकडे कालच्या भागामध्ये पाहिलं, आता इकडे डायरेक्ट विश्वंभर म्हटलेला असतो काही देखील एक झालं ना तरी आता आपण आहे ना परीक्षा घ्यायची या दोघींची. या परीक्षेमध्ये जो कोणी पास होईल ना तोच आता इकडे असिस्टंट होईल शुभूची. याच्याकरता प्रेक्षकांना तो परीक्षा घेणार असतो. आता इकडे डायरेक्ट श्रावणीला फार असं टेन्शन आलेलं असतं. श्रावणी बोलते, भावा तुम्ही कोणती परीक्षा घेणार आहात बरं. आता प्रेक्षकांनो इकडे डायरेक्टच आहे ना ही अलकनंदा बोलते, अरे परीक्षेची काय गरज आहे बरं, ही मुलगी परीक्षेमध्ये अजिबात काही देखील एक पास होऊ शकली नाही. अरे ही किती अडाणी आहे, हिच्या कोणती परीक्षा घेणार आहेस बरं. तेव्हा प्रेक्षकांना विश्वंभर पण बोलतो, थांब नंदा अक्का 2 मिनिटं थांब, तू आईची परीक्षा घेतलीच पाहिजे. आपण परीक्षा घेतल्यावर जे काय सगळं सत्य ना ते आपल्याला कळेल. याच्यामध्ये काम करण्यामध्ये जास्तीत जास्त ताकद कोणामध्ये येते. याच्याकरता प्रेक्षकांना आता विश्वंभर पण आहे ना एक परीक्षा घेणार असतो. विश्वंभर बोलतो, ती परीक्षा म्हणजे कामाची असेल. 2 दिवस तुम्हाला ना अख्खं काम करावं लागेल बरं. 2 दिवस कामामध्ये जो सगळ्यात चोख राहील, जो सर्वात चांगलं काम करू शकेल, तोच आता इकडे पीए होईल, तोच इकडे असिस्टंट होईल. स्वीटे बोलते, हे सगळं काय चाललंय बरं नंद्या अक्का, हे सगळं काय करताय बरं तुम्ही. आता जर का मला परीक्षेमध्ये जर मी फेल झाली तर मी शुभूची अजिबात असिस्टंट होऊ शकणार नाही. जर का मी शुभूची असिस्टंट झाली नाही तर मग काय बरं, हे सगळं काय चाललंय बरं. आता प्रेक्षकांनो नंदा अक्का पण बोलते, अरे स्वीटे शांत बसतो, अजिबात काळजी करू नको. हा विश्वंभर माझ्या एकदम ताटाखालचं मांजर आहे. या विश्वंभरकडनं कसं कामं काढून घ्यायची ना मला ते सगळं चांगलंच माहिती. आता विश्वंभर तुला कोणतं काम देणार आहे ना मी त्याच्याकडनं ते आधीच ऐकून घेते आणि ते जे काय काम आहे ना मी ते तुला नीट सविस्तरपणे समजावून सांगते. शिवाय त्या कामामध्ये ना हा मॅडी साथ देईल. मॅडी मिळूनच आहे ना तुझं काम कंप्लीट लवकरात लवकर करून टाकेल. मी पण तुझी कामामध्ये साथ देईल, त्याच्याने आपण हे काम लवकरात लवकर कंप्लीट करून टाकू. पण स्वीटे बोलते, त्या शुभूचं काय बरं, तो शुभू आता इकडे ना त्या श्रावणीला मदत करेल. जर का शुभूने त्या श्रावणीला मदत केली ना तर आपलं काही देखील खरं नाही, कारण शुभू फार हुशार आहे बरं. आता प्रेक्षकांनो नंदा अक्का पण बोलते, त्या शुभूपेक्षा ना 10 पट हुशार मी आहे. या पटलावरची एकच राणी, ती म्हणजे फक्त फक्त अलकनंदा. असं म्हणून प्रेक्षकांना आता इकडे अलकनंदा ना मुद्दाम विश्वंभर पुढे जाते. अलकनंदा म्हणते विश्वंभरला, विश्वंभर म्हणजे तू काही कामात नाहीस ना, तू जर कामात नसेल तर माझ्याशी फार महत्वाचं असं बोलायचंय. विश्वंभर पण बोलतो, अगं नंदा अक्का मी किती कामात जरी असलो ना तरी मी तुझ्याकरता कायमच आहे ना आता फ्रीच आहे बरं. तर जे काही बोलायचं असेल ते तू माझ्याशी एकदम मोकळेपणाने बोलू शकते. असं म्हणून नंदा अक्का बोलते, अरे विश्वंभर मला ना तुला असं फार महत्वाचं काहीतरी एक सांगायचंय बरं, बोलायचंय, पण ते कसं बोलू ना कशी सुरुवात करू ना मला ते काही देखील एक कळत नाहीये. आता विश्वंभर पण बोलतो, अगं नंदा अक्काच्या मनामध्ये जे काय असेल ना अजिबात संकोच न घेता तू माझ्याशी ते नीट सविस्तरपणे बोलू शकते. आता नंदा अक्का पण बोलते, ही आपली पाहिली ना श्रावणी कसं चाललंय बरं तिचं सगळं. आता इकडे डायरेक्ट विश्वंभर बोलतो, श्रावणीचं काय आता परत काय केलं बरं तिने. नंदा अक्का बोलते, नाही नाही तिने काही केलं नाहीये, पण जर का ती या परीक्षेमध्ये जर का फेल झाली तर मग काय करायचं बरं आपण. विश्वंभर पण बोलतो, जर का ती परीक्षेत फेल झाली तर आपण आहे ना स्वीटीला इकडे असिस्टंट करून टाकू बरं. तेवढ्यात आता नंदा अक्का पण बोलते, अरे माझं ते म्हणणं नाहीये, जर का श्रावणी जर फेल झाली ना तर आपली फाराशी नाचक्की होईल बरं. जे काय तू कामं श्रावणीला सांगणार आहे ना, जर का ती परीक्षेमध्ये फेल झाली ना तर तू फेल होशील विश्वंभर. जर का तिने जे काय कामं जर नीट नाही केले ना बाकीच्या लोकांना असं वाटेल तू ते कामं नीट नाही केले, कारण की बाकीच्या लोकांनी ते कामं तुझ्यावर सोपवलेले, तुझं नाव बदनाम होईल. तेव्हा आता विश्वंभर पण बोलतो, तसं अजिबात होणार नाही, माझा श्रावणीवर विश्वास आहे. असं म्हणून प्रेक्षकांना आता इकडे डायरेक्टच आहे ना अलकनंदा पण बोलते, म्हणजे तू त्या दोघींना काय कामं सांगणार आहे बरं. हा पण बोलतो विश्वंभर, मी त्यांना जे काय कामं सांगणार ना ते फार असे कठीण असणार आहे बरं. आता इकडे विश्वंभर काही देखील एक सांगत नाही त्याला कोणते कामं सांगायची. अशी विश्वंभर मुद्दामच प्रेक्षकांना ना खोटं बोलत असतो, कारण की विश्वंभरला माहिती राहतं हिला साथ देऊ शकते तीच काय अलकनंदा. आता विश्वंभरला पण थोडासा मनात नाही असा डाऊट आलेला असतो, पण त्याच्या डोळ्यात जी काही आंधळी पट्टी असते ना अलकनंदाची त्याच्याने तो ते काही देखील एक बोलू शकत नसतो. आता इकडे शुभू पण बोलतो, मॅडम आपण काही
देखील कुणी या परीक्षेमध्ये पास झालंच पाहिजे बरं. जर का आपण ही परीक्षा पास झालो ना तरच तुम्ही ना डायरेक्ट पीए व्हाल माझी, आणि जर का तुम्ही माझी पीए झाल्या ना तर मग तुम्ही कंटिन्यू बाबांच्या आसपास राहाल बरं. तुमचं जे काही एक नातं एकदम असं विचित्र नाही, एकदम पूर्वीसारखं एकदम असं घट्ट नातं तुमचं होऊन जाईल बरं. इतक्या वर्षात जे तुमचं नातं घट्ट झालं नाही ना ते तुमचं नातं आता घट्ट होऊन जाईल. आता इकडे श्रावणी पण बोलते, अरे हो ना शुभू, मला पण नातं एकदम आमचं पहिलीसारखं एकदम असं घट्ट करायचं आहे बरं. याच्याकरता मी पुरेपूर प्रयत्न करणार आहे बरं. आता इकडे शुभू पण बोलतो, पण ही स्वीटी भलेच कसं काय आली बरं. ही स्वीटी जर आलीच नसती ना या परीक्षेचं काय देखील एक असं थाट मांडल्याच गेलं नसतं बरं. या स्वीटीला काय देखील एक अक्कल नाहीये. या स्वीटीने सगळं काय करून ठेवलं. या स्वीटीने जर का आली नसती ना जर तुम्ही बरोबर माझ्या असिस्टंट झाला असता बरं. आता इकडे श्रावणी बोलते, अरे जे काय झालं ना ते सगळं जाऊ दे. आता आपण ना मागचा विचार करायऐवजी ना आता आपण पुढचा विचार केला पाहिजे. आता आपण पुढचा विचार करून या परीक्षेमध्ये मी कसं काय पास होईल याचा विचार केला पाहिजे. शुभू, मला जे काही प्रश्न विचारणार आहे ना विचारून घे ना बाबांना, म्हणजे ते काय प्रश्न विचारणार आहे म्हणजे तू ते प्रश्न मला सांगून टाकशील. आता इकडे शुभू पण बोलतो, अहो मॅडम तुम्ही हे सगळं चिटिंग करायला आहेत का, हे सगळं काय करताय तुम्ही. आता इकडे श्रावणी बोलते, अरे सॉरी 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 शुभू, माझ्याकडनं चुकून बोलल्या गेलं बरं. इतर चिटिंग होईल, मला अजिबात चिटिंग करायची नाही बरं. मी खूप अशी मेहनत करेल बाबा, जे काही कामं दिली ना मला ते कामामध्ये मी फार अशी मेहनत करेल आणि मी मेहनत करून ते पास होईल, आणि मी मेहनत करून पास झाल्यावर ते तुझी असिस्टंट होईल आणि बाबांच्या ना अवतीभवती फिरत जाईल मी. आता प्रेक्षकांकडे शुभूला पण या प्रचंड आनंद झालेला असतो. शुभू बोलतो, वा वा एकदम मस्त मॅडम, एकदम मस्त प्लॅन आहे तुमचा, तुम्हीच ही परीक्षा जिंकेल याला मला खात्री 100%. असं म्हणून आता इकडे नाही स्वीटी बोलते, काही देखील एक करून मला शुभूला भेटलं पाहिजे. असं म्हणून आता इकडे स्वीटी पण ना मुद्दाम शुभूकडे जाते. आता स्वीटीने मुद्दाम शुभूला खोलून खोलून विचारत राहते, साहेब कोणते प्रश्न विचारणारे, काय करणारे बरं. आता इकडे शुभू पण बोलतो, स्वीटी तू अजिबात या परीक्षेमध्ये पास होणार नाहीये बरं. तू जितके तुझे कट कारस्थान करायचे तू तितके कट कारस्थान कर बरं, पण त्या परीक्षेत अजिबात काही देखील एक पास होणार नाही. स्वीटी बोलते, शुभू मी ही परीक्षा पास होऊनच तुला दाखवेल बरं. आता इकडे डायरेक्टच आहे ना प्रेक्षकांनो स्वीटी आलखंडाकडे जाऊन विचारते, अहो काय परीक्षा उद्यावरच आली बरं, तुम्ही काय केलं बरं, कोणते कामं सांगणारे काय मला ते नीट तुम्ही सविस्तरपणे आधीच सांगून ठेवा बरं. आपण आधीच जे काही प्लॅन आहे ना तो प्लॅन करून ठेवू बरं. जर का आपण आधीच प्लॅन केला नाही ना तर अजिबात मी परीक्षा पास होऊ शकणार नाही बरं. जर का मी परीक्षा पास झाली नाही ना तर माझं काही देखील एक खरं नाही. काय ते तुम्ही त्याचं काहीतरी प्लॅनिंग केली का. आता इकडे आलखंड आपण बोलते, नाही ना हीच तर मी प्लॅन नाही करू शकलो ना. आता इकडे हा डायरेक्टच ना विश्वंभर फारसा शाना होऊन गेलाय बरं. तो माझ्या ताटाखालचा मांजर होता, पण आता तुम्हाला काही देखील एक सांगत नाही परीक्षेमध्ये कोणते प्रश्न विचारणार आहे, काय कोणतं काम ते सोपवणार आहे ते मला काही देखील एक तोच सांगत नाहीये. आता मी जर का त्यांनी मला काही देखील एक सांगितलं नाही ना तर मी आता पुढे कसं काय करू बरं, मी माझी पुढची खेळी कसं काय साधू बरं, पण मी पुढचं प्लॅनिंग कसं काय करू बरं. आता इकडे स्वीटी पण बोलते, अहो जर का असं काही झालं नाही ना तर मी फेल होऊन जाईल बरं का. मला त्या कामाचा अजिबात काही देखील एक अनुभव नाही, मी कुठे आतापर्यंत नोकरी केलेली नाही बरं. मी खास शुभूसाठी नोकरी करणार होते बरं. आता इकडे अलकनंदा पण बोलते, तू अजिबात टेन्शन घेऊ नको, काय ना मी त्याचा सोक्ष लावेलच, काय तुम्ही शोध लावेलच आता. असं म्हणून प्रेक्षकांना आता इकडे अलकनंदा पण ना पुढे काय करायचा त्याच विचारामध्ये अशी पडलेली असते. आणि आता इकडे विश्वंभर पण बोलतो, मला आहे ना मनात ना असं वाटतं ही परीक्षा आहे ना पहिल्यांदाच आहे ना आता इकडे श्रावणी जिंकेल. मला श्रावणीवरती आता अजिबातच असं काही देखील पहिले वाटायचं नाही. श्रावणीवर मला पहिले फार असा राग यायचा, पण आता मला या श्रावणीबद्दल काय काय थोडंसं वाटायला लागलंय बरं. ही परीक्षा श्रावणी जिंकेल असं आता इकडे विश्वंभरला मनामधनं थोडंसं जाणवत असतं. आता इकडे श्रावणी डायरेक्ट विश्वंभरकडे जाते. श्रावणी विश्वंभरकडे जाऊन बोलते, बाबा तुम्ही मला आशीर्वाद द्या बरं ही परीक्षा जिंकण्याकरता. आता इकडे विश्वंभर पण बोलतो, मला खात्री ही परीक्षा तू जिंकशील. प्रेक्षकांना ते बोलणं ऐकून इकडे श्रावणीला फार असा आनंद होतो. श्रावणी बोलते, काय बाबा तुम्ही तुम्ही हे सगळं बोलताय, मला माझ्या डोळ्यावरती अजिबात विश्वास पटत नाही, तुम्ही हे सगळं बोलताय बरं. आता इकडे श्रावणीला प्रचंड असा आनंद झालेला असतो. आता ही परीक्षा कोण जिंकणार, मालिकेत नेमकं पुढे काय होणार हे आपल्याला उद्याच्या भागामध्येच बघायला मिळेल. अशाच मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनेलला आता सबस्क्राईब करा. जर का तुम्हाला वाटत असेल ही श्रावणी परीक्षा जिंकेल तर आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.